हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोशिश एक्सप्लोअर। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे मामला लेक, सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। तर आज आपण व्हिजिट करून येऊया। आपण आता सध्या बंगाली कॅम्पमध्ये आहोत आणि इथून आपण पूर्ण वे दाखवणार आहोत, कसं जायचं, कुठून जायचं। तर चला निघूया आता। मामला लेकला जाण्यासाठी आपल्याला चंद्रपूर ते मूल रोडवर लोहारा गाव झाल्यानंतर डावीकडे वळायचे आहे। तिथे आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे 2 व्हीलरचे 25 रुपये आणि 4 व्हीलरचे 100 रुपये असे फी आकारण्यात येईल। तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आहे आता। हे बघा, तलाव दिसून राहिला आहे। तर इथं कार पार्किंग वगैरे करू शकतो आपण, बोर्ड लावलेला आहे इथे। तर चला आता इथे बोटिंगसाठी 50 रुपये एंट्री फी आहे पर पर्सन। तर बघूया चला। इथे आपण आपल्याला खाण्यासाठी काही आणलं नसेल तर चहा व नाश्त्याची सोयी सुद्धा अवेलेबल आहे। तिकडे सीधा बोटवर गेली पाहिजे ते, सीधा बोटवर गेली पाहिजे ते। बसतानाही दोघं जण पाहिजे, उतरतानाही दोघं जण पाहिजे इथे। हा नाही, तिथंच झुलत राहायचा। आपल्याला बोटवर जाण्यासाठी एका व्यक्तीचे 50 रुपये चार्जेस लागतील। इथे एका बोटवर जास्तीत जास्त 6 लोक बसू शकतील अशी बोट अवेलेबल आहे। ये पेड़ पे बंदर लटकते हुए, बंदर नहीं बंदरिया झुलव की जोरात झुलव भाऊ तुला मनाचा
चटणी आपण बनवलेली आहे कवटची, तर खाऊन बघूया. खूप सुंदर मस्त टेस्ट आहे. आंबट आहे बट मस्त, खूप मस्त आहे. तिकडे नाही लागेल नाही तर त्यानं तो साला गॅसच सिलेंडर तो ठेवला खाली. दिसत नाही मी इथून बघतो. जमलं. गेला का काय? आता नुसता असा झुलवू नको, ट्विस्ट कर ट्विस्ट. जमलं. मावलो मी मावलो. अच्छा तुम्ही निघाल नाही. समोर आहे ना सगळं. नाही आता मला बहुत परेशान केले. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. बिना तिकीट काढता बोटवर चालला तर डायरेक्ट. कमी घुस लागले. हो घेतो ना. घे ना मग, लवकर घे ना. हातचं पकडून बघा मित्रांनो, ब्रेड नाही तर आपण असंही खाऊ शकतो. ब्रेड गाडीत आहे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हे काय ब्रेडही ऐका ना. ब्रेड, साखर, पत्ती, सगळं घेऊन आले. दूध, अद्रक. बराबर आहे ना, चायवाले माणसाले ते वस्तू विचारायची गरजच नाही. अशा प्रकारे यांची इथं पण मीटिंग चालू आहे. बघितलं फक्त दात चमकवले बस झालं. भाऊ आपण आता सेफ्टी जॅकेट लावून घेतले आहे, कारण पाण्यामध्ये जर अनफॉर्च्युनेटली पडलो वगैरे तर स्वतःचा जीव वाचवायसाठी आपण लावून घेतला आहे. तर चला आता आपला टाइम झाला आहे, आपल्याला 30 मिनिट पाण्यामध्ये फिरवणार आहे. पण या आपल्या बापूजीचं जॅकेट आहे. मजाक मध्ये लावून भोला भाला था, सीधा साधा था, मैं तो नादान था. आमच्या बापूजी सोबत आता स्कॅम झाला. प्रेम बघा मित्रांनो, यांचं प्रेम बघा, यांचा प्रेम विवाह झाला होता. एकमेकाला जीव घ्यायसाठी उतरून झाले होते. पहिले सचिनने झुलवलं ना जोरात. हे करते असं नाही म्हणलं का. चला मला याची स्मेल खाने को, पीने को, जाने को, सोने को, बिंदास आया ये झुंड है. 11:36 झाले, 12 आले परत. 18:36 झाले. 11:36 अर्धा तास टाइम आहे. किती रुपयाचं राहते हे? पर कॅन्डिडेट 50 रुपये. पर कॅन्डिडेट 50 आणि आपल्याला अर्धा तास मिळते. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन द्या. नाही दिली स्टार्टिंगला दिली. राईट साईडला जायचं, लेफ्ट साईडला जायचं, राईट साईडला. जे रेड झेंडे दिसते तिच्या दुरूनच थोडा. अच्छा, त्याच्यात दुरून जायचं. तिथे काय आहे दादा रेड झेंडे जवळ? तिथं पाणी कम आहे. अच्छा, म्हणजे बोट खाली लागू शकते. 2-3 गोष्टी इन्स्ट्रक्शन आहे, त्याचं आपल्याला नॉलेज घ्यायचं. पूर्ण तलाव हिंडायचं. तलावाच्या बाहेर नको जा. फायनली आपण बोटवरती बसलोय. आता आपण या एका बोटवरती 4 जण बसलो आणि दुसऱ्या बोटवरती त्यांनी 3 जण बसले आहेत. आपल्याला अर्धा तास मिळणार आहे इथून आता. तर चला आपण निघूया आपल्या रायडिंगला. बोटिंग
परमनंट ड्रायव्हर. आपला परमनंट ड्रायव्हर हे बघा ड्रायव्हिंग करून राहिला आहे. आपल्या दोघांना हे नेऊन राहिले आणि हे फोटोग्राफर असून मागे चुपचाप बसले आहे ड्रायव्हिंग करत. चला आपले बापूजी चालवून राहिले ना वहिनी रशील भाऊ कसा वाटून आला बोटिंगचा प्रवास? बोटिंग बहुत जबरदस्त आहे पण आमच्या छप्पर डायरेक्ट अंगावरच पडला. अरे देखा आपने लापरवाही का नतीजा है. म्हणजे निघाल्याबरोबर तुमचा अपघात. जे म्हणत होता आपण तेच झालं आपलं. तेच झालं. शेवटी फक्त आपला पाण्यामध्ये पडायचं बाकी राहिला आहे. असं नको म्हणा, असं नको. म्हणजे आपला प्रवासाचा म्हणजे जो उद्देश होता तो पूर्ण होणार आहे. सायको प्रशिक्षणला आपण घेऊन आलोय सह्याद्रीवरून डायरेक्ट पाण्यामध्ये आणि आपण इथे टाकून आलो पाण्यामध्ये त्यांना. पाया कशी वाटत आहे? पाय बढिया वाटत आहे. बढिया आहे. मी व्यायाम होत्या पायाचा. रिलॅक्स. मला पाहिलेलंच नव्हतं. मोबाईल एकदम बाहेर नको नेऊन. आमचे ड्रायव्हर चेंज झाले आहे. एक समोर आली आहे, एक मागे गेले आहे. परमनंट ड्रायव्हर चेंज झाले आहे आता. आम्ही 2 लेडीज फुल एन्जॉय मध्ये करत आहोत. समोर बिना पायडल मारता आणि मागचे मेहनत करून राहिले. घरी कसं आम्ही दोघे मेहनत करतो. पलटवायचं हे म्हणे ना. मी ते सांभाळतो. बिर्याणी घ्यायसाठी जात होतो. हम चले पाणी में. मोबाईल पाहता तर मोबाईलच नाही. गुणगुणत आता मग कसं रे म्हणून नाही का मग लक्षात आलं शाळेत तिकडे पडला असेल. ठोस मार, ठोस मार. मारतो तुला. अरे बाप रे व्हिडिओ माझी नड्डी पिचकते की काय असं. मलाच काम नाही देत म्हणताय तुम्ही. देत आहो माझं लक्ष इकडे. तिकडे जाऊ तिकडे. तर इकडे अशा प्रकारे चार्जिंग संपली आहे यांची. हा हा. आणि आम्ही फुल मस्ती में. आम्ही फुल एन्जॉय करत आहोत. पक्षी उडव. दुनियाभरीची रील्स बनवायची आहे बिचारीला पण नेटवर्कच नाही आहे. मस्त मजा येते. चला आपण एक गाणं म्हणू. कोणतं म्हणू? कोणता? Fighting word. कोणतं रे कोणतं गाणं म्हणू कोणतं? कोणतं तरी म्हणा. आता कोणतंच म्हणता हो. चिकन्या चिकन्या रुपड्याला मन करून वाजते ग. चिकन्या चिकन्या रुपड्याला सगळे एन्जॉय करून गाणं. तर आपण आता इथे जागच्या जागेवर राऊंड फिरून राहिलो आहे पण व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसून नाही राहिलाय ते. तर इथे 7 जणांची बोट अलाउड नसल्यामुळे आपण 2 बोट जॉईन केले आहेत आणि बघा 7 जण मिळून चाललोय आपण पद्धतशीरपणे. हम साथ साथ है. आठवा नहीं चाहिए. नाही ना मग एक मला गाणं तर म्हणा. फूलों में कलियों में. अबे कलियों में नाही खुशबू है बे. हे गाण्याचे पुरे एक करून टाकते. फूलों में अशा प्रकारे 7 आणि 7 14 झालेले आहेत. सोडून दिली ना ड्रायव्हर. दादा घाबरून राहिले. हे आहे आज ओपनिंग. पेट्रोल आटला भाऊ. पेट्रोल संपून गेला. आता काय करू मध्ये थांबला होता. फोन केला होता झाला आमचा. फोन केला मामला लावला पण आमचाच मामला आमचा मामला गंभीर झाला.
तर या आयलंडवर यांचा नंबर बघा पक्षी किती सारे आहे असेल ना. म्हणजे तिकडं ना. हे गलतीनं हे 2 वाघ आमच्या सोबत येऊन गेले आहे त्याचे ताडोबा जंगलातले. हे राहिला ताडोबा जंगल, सेंटर पॉइंट ताडोबा जंगल ताडोबा आयलंड. आपल्याला आयलँड बघायसाठी समुद्र किनारी जावं लागते, पण आपण इथे चंद्रपूरच्या जवळपास मध्येच आयलँड बघू शकतो. हा बघा, हे बघा साची साची त्या मोराचा किती मला. हे मोर, छोटेवाले मोर, मोराचे पिल्ले, मस्त बसून येल्लो येल्लो पाय आहे त्यांच्या. चोच. पाय पण किती येल्लो आहे. झाडात लावून आलो त्यांनी. पाय झाडणीच्या गाडीसारखे हळदीला ठेवलेले. लंबे तणसाचे पाय होते. काय म्हणतालीस? ते आपण इथे गेलो ना पुण्याला एका याच्यात म्युझियम मध्ये, ते तर होते पण डुप्लिकेट, म्हणजे डुप्लिकेट वाले बिलकुल असेच होते. लंबे लंबे चोच. बस नाही, एवढे जण राहिल्यावर पलटत नाही म्हणा. माझी पण मुद्दा हा आहे का पहाड चढत नाही ना ते. आपलं फिरणं कसं मग दम नाही राहत. दम. झाडाचा वापर बघा केला आहे डस्टबिन म्हणून. हे बघा इथे कचरा टाकण्याचं आहे आणि याचा एक्झिट बघा इकडे आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. झाडाचा डस्टबिन म्हणून वापर करण्यात आला इथे. किती हुशार लोक आहेत बघा. Hi. Hello family members and welcome back to my channel. It's me Agukat once again, and first of all don't forget to subscribe my channel. तर मित्रांनो, आता आपलं बोटिंग करून झाल्यानंतर आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलो आहे जिथे आपल्याला रेडीमेड चूल तयार करून आहे आणि काड्या पण आहेत. बट आपण इथे स्वयंपाक नाही करणार आहोत, कारण आपल्याकडे ऑलरेडी स्टोव आहे. त्याच्यामुळे आपण स्टोववरती स्वयंपाक करू. आणि हा लोकेशन बघा, खूप मस्त असं लोकेशन आहे इथे. म्हणजे आपण सावलीमध्ये छान मस्तपैकी बसून जेवण वगैरे करू शकतो. सर्वात आधी आपण स्वयंपाक बनवणार आहोत, त्याच्यासाठी आपण सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. तर चला इथे आता बढिया स्वयंपाक बनवू मस्त. बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. सध्या आपण एवढ्या जबरदस्त लोकेशनवर आहोत का आपल्या समोर हा पूर्ण मोठा असा तलाव दिसून राहिला आहे. आणि या तलावाच्या जस्ट बाजूलाच इथं 2 मोठे मोठे झाडं आहेत. या झाडाच्या जवळच आपल्याला ऑलरेडी कोणीतरी इथे जेवण बनवलं असेल, जिथं चुला पण दिसून राहिला आहे. तर आता आपण काय करू, याच जागेवर जेवण बनवू. पण सध्या आपण या जागेवर गॅस पण आणली आहे, तर मला वाटत नाही चुलीवरचं जेवण बनवणार. आपण गॅसचाच उपयोग करू आणि जेवण बनवू. संडास येईल ना. तर मित्रांनो, आपण आता बाहेर पार्टी करायसाठी आलो आहे. तर पार्टी करायला आलो आणि बाबासाहेबांचं गाणं नाही वाजलं असं होणार का? तर चला. ना छोड़ूंगा मैं आंचल, मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. इथे आता आपल्यासाठी झणझणीत चिकन बनवून राहिली आहे आणि आमची परमनंट कुक. या मित्रांनो खायला, या मित्रांनो चिकन खायला. चला, सर्वांना इन्व्हिटेशन दिलं आहे चिकन खायसाठी. पण एवढे चिकन पुरणार का सर्वांसाठी? तर फायनली आपला स्वयंपाक रेडी झाला आहे आणि आपण जेवण करायला बसलोय आता. ठीक आहे, हे काय लेग पीस. वहिनी मीठ घ्या बरं.
आपलं जेवण वगैरे करून झाल्यानंतर आपण थोडं सैर करायसाठी निघालो आहे इकडे. तर बघा किती भयानक रश वाढला आहे. आज संडे आहे आणि संडे असल्यामुळे गर्दी बघा इथे. आत्ता दुपारचे 3 वाजले आहेत आणि गर्दी बघू शकता. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे हा मामला लेक. तर आपण इथे नक्की विजिट करा. खूप मस्त आहे आणि कमी पैशामध्ये खूप चांगला स्पॉट आणि आपण फॅमिली घेऊन येऊ शकतो. छान इथे जेवण वगैरे बनवू शकतो. खूप मस्त प्लेस आहे हा. तर इकडे जवळच ताडोबा जंगल लागून असल्यामुळे इथून मामला गेट सफारी आहे, मामला सफारी गेट आहे एंटर करायसाठी. आणि आजूबाजूला खूप सारे असे रिसॉर्ट बनवलेले आहेत. बघू शकता मागे खूप सारे रिसॉर्ट आहेत इकडे. तर अशा प्रकारे आपलं फुल एन्जॉय करून झालं आहे मामला लेकमध्ये. आणि आपण खूप सुंदर असं लोकेशन होतं. हे पूर्ण एक्सप्लोअर केलं आहे आपण जेवढं आपल्याला करता येणार तेवढं. बोटिंग वगैरे केलं आपण. इथं जेवण पण केलं छान मस्तपैकी आणि एंडिंगला चाय पण घेतला. आणि चला आता घराकडे निघायची वेळ झाली आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सपोर्ट करा, फुल सपोर्ट करा. धन्यवाद दादा, धन्यवाद.